नमस्कार मंडळी. तर आम्ही निघालो होतो त्र्यंबकेश्वरला जाण्यासाठी. अचानक प्लॅन केला आणि सक्सेस देखील झाला. आम्ही चौघजणं चाललेलो त्र्यंबकेश्वरला. आता तुम्हाला माझे 2 नंबरचे दीर सर्वांचे इंट्रोडक्शन करून देतील. हाय गाईस, आम्ही चाललो आता नाशिकला. आता बस स्टॉपवर बसलेलो आहे. हे माझा मोठा भाऊ, या माझ्या वहिनी, हा माझा छोटा भाऊ. हे आम्ही नाशिकला चाललोय. आता अन्नपूर्णा अशी लक्झरी येणार आहे, त्यामुळे आम्ही त्याची वाट बघतोय. 9 वाजता येऊन बसलेलो आहे. आज जेवलेला दिसत नाही तोंडावरून. आम्ही गाडीची तिकीट बुकिंग नव्हती केली. ऐन टायमाला आम्ही ऑनलाईन तिकीट बुकिंग केली, तर आम्हाला अन्नपूर्णा या गाडीची तिकीट मिळाली, ती देखील डायरेक्ट त्र्यंबकेश्वरला जाण्यासाठी. ही गाडी बोरिवलीवरून रात्री 11ला निघते त्र्यंबकेश्वरला जाण्यासाठी. फायनली आम्हाला बस भेटली आहे. 2 तासानंतर आम्ही वेट केलं, 2 तासाने आम्हाला बस भेटली. अन्नपूर्णा लो प्राईस. आणि इकडे स्लीपर कोचने मी फर्स्ट टाइम ट्रॅव्हल केलं, पण खूप छान एक्सपिरियन्स होता. सीट देखील खूप कम्फर्टेबल होतं आणि खूप छान वाटत होतं ट्रॅव्हल करताना. गाडी आली होती धाब्यावरती आणि धाब्यावरती गाडी आल्यावर म्हटलं सगळीजणं फ्रेश होण्यासाठी उतरले. आम्ही देखील घरातून लवकर निघालेलो. थोडी भूक लागलेली म्हणून थोडासा नाश्ता करून घेतला. नाश्ता केल्यानंतर गाडी आपली परत चालली पुढच्या प्रवासासाठी. आणि जंगलात बघू शकता वनवा लागलेला जंगलाच्या मधोमध. आणि असंच पाहता पाहता कधी सकाळ झाली कळलंच नाही आणि आपण नाशिकला येऊन पोचलो सकाळी 6 वाजता. आणि नाशिकला पोचल्यानंतर थोड्याच वेळात आपण त्र्यंबकेश्वरला येऊन पोचलो. जर तुम्हाला कोणाला त्र्यंबकेश्वरला यायचं असेल तर अन्नपूर्णा ट्रॅव्हल्सने तुम्ही येऊ शकता. अन्नपूर्णा ट्रॅव्हल्सची डायरेक्ट बोरिवलीवरून त्र्यंबकेश्वरला येते. पण त्र्यंबकेश्वर नगरीत येऊन पोचलो आणि हे आहे श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर. बघू शकता सकाळचे 6:30 वाजलेले. वातावरण देखील खूप छान होतं आणि आम्ही असं चालत चालत त्र्यंबकेश्वर मंदिराच्या दिशेने चाललेलो. त्र्यंबकेश्वर मंदिराच्या आजूबाजूच्याच परिसरात आपल्याला फ्रेश होण्यासाठी या राहण्यासाठी रूम अवेलेबल आहेत. आम्ही ज्या हॉटेलमध्ये बुकिंग केलेलं तिथे 10चा चेक इन टायमिंग होता, पण आम्ही सकाळी 6 वाजता पोचलो त्र्यंबकेश्वरमध्ये. म्हणून आम्ही एका धर्मशाळेमध्ये फ्रेश होण्यासाठी रूम घेतली. त्या रूमचे रेट देखील एवढे हाय होते, पण शेवटी आपल्याला फ्रेश व्हायचं होतं. आणि त्या रूमच्या समोरच बघू शकता श्री त्र्यंबकेश्वर मंदिर उत्तर महाद्वार होतं. तर मंडळी, आपण भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.